ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायाचं समालोचन भाग 3. शेवटच्या भागात भगवंतांनी 13 ते 20 या श्लोकात भक्ताची लक्षणं सांगितलेली आहेत. गीतेत अशी लक्षणं अनेक ठिकाणी आलेली आहेत. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून, तर नंतर प्राप्त पुरुषाची लक्षणं म्हणून 5व्या अध्यायात आलेली आहेत. येथे ती भक्ताची लक्षणं म्हणून सांगितलेली आहेत. सगुणोपासना असो वा निर्गुणोपासना असो, साधक कोणत्याही मार्गाने परमात्मा प्राप्ती करून घेतो. ज्ञानदेव सांगतात की त्याला परमात्म्याचे कोवळे ज्ञान झालेले असते. ते कोवळे ज्ञान या अध्यायातील 13व्या श्लोकापासून सांगितलेल्या अद्वेष्टादी व 13व्या अध्यायात आलेल्या अमानितवादी लक्षणांवरून ते दृढ कसे करायचे ते भगवंतांनी सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून पुढे 15व्या अध्यायापर्यंतच्या भागाची ज्ञानकांडात गणना केलेली आहे. कारण ही भक्त लक्षणे अंगी बांधल्यामुळं परमात्म्याचं ज्ञान होणार आहे. 4थ्या अध्यायापासून 12व्या अध्यायातील 12व्या श्लोकापर्यंत कर्मे ईशू भजवा हे सूत्र असल्यामुळं त्यांनी त्या अध्यायांची देवता कांडात गणना केली होती. भगवंतांनी कोणती लक्षणं सांगितली आहेत ती आपण गीतेच्या समालोचनात पाहिली आहेतच. ज्ञानदेवांनी त्याबाबत विशेष असं कोणतं विवेचन केलेलं आहे ते पाहू. भक्त कोणाचा द्वेष करत नाही, कारण त्याने एकच चैतन्य सर्व ठिकाणी व्यापून राहिलेले आहे हे जाणलेले असते. त्या चैतन्याप्रमाणे अथवा पृथ्वी, प्राण, पाणी यांच्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी आपपर भावच नसल्यामुळं तो कोणाचाही द्वेष करत नाही. मीतूपणाची बोळवण झालेली असल्यामुळं त्याचे सर्वांशीच मैत्र असते. समुद्राप्रमाणे तो सदा संतुष्ट असतो. त्याने आपले अंतःकरण शपथपूर्वक आवरलेलं असतं. त्यामुळे त्याच्या अंतःकरणरूपी घरात जीव आणि परमात्मा एकाच सुखासनावर नांदत असतात. म्हणजेच तो आत्मा व परमात्मा यांचं ऐक्य अनुभवतो. त्याचे मन व बुद्धी भगवत स्वरूपी जडलेली असते. आतू बाहेरी योगू निर्वाळलेयाही चांगू, तरी माझा अनुरागू सप्रेम जया. ध्यानधारण आदी योग मार्गाने जरी तो जात असला तरी त्याला सगुणाविषयीही प्रेम असते असं सांगून त्यांनी ज्ञानोत्तर भक्ती हे वर्णिलेली आहे. अशा ज्ञानी भक्ताचा मधुर भाव वर्णन करताना ते सांगतात की भक्त म्हणजे पत्नी, तर परमात्मा म्हणजे पती. पती पत्नीमध्ये जसे प्रेमाचे संबंध असतात तसा प्रेमाचा संबंध या दोघांमध्ये निर्माण होतो. जीव व शिव यांचं ऐक्य झालेलं असल्यामुळं त्याच्या ठिकाणी द्वैत असतच नाही. त्यामुळे भय, सुख, दुःख, आवडते नावडते वगैरे द्वंद्वे त्याच्या ठिकाणी असतच नाहीत. अशा भक्ताचा भगवंतांनाच मोह होतो. जो निजानंदे धाला, परिणामो आयुष्या आला, पूर्णते जाहला वल्लभू जो, असं म्हणून पुन्हा या मधुरा भक्तीवर त्याने शिक्कामोर्तब केलेले आहे. अशा भक्तांना ज्ञानदेव संतच म्हणतात व ते काशी, हिमालय वा गंगा यांच्यापेक्षाही पवित्र असल्याचे वर्णन करतात. अशा संतांच्या संगतीनंच गंगादींना पवित्रपणा मिळतो व तीर्थक्षेत्र म्हणून त्या गोष्टींना मान्यता मिळते. सूर्याप्रमाणे ते आत बाहेर सारखेच असतात. अशा लक्षणामुळेच तो ब्रह्मरूपी धन पाहू शकतो. तो आकाशाप्रमाणे सर्वव्यापक व उदासीन असतो. निराशा हाच त्याचा मुख्य अलंकार असतो. तो अहंकाराने कर्मे करीत नाही. आत्मा व परमात्मा एकरूप झालेले असतात. अशा वेळी भक्तीचे सुख अनुभवण्यासाठी तो स्वतःतच देव आणि भक्त असे 2 भाग करतो व सेवा धर्म स्वीकारतो. देव व भक्त या दोन्ही कल्पना तो आपल्यामध्येच कल्पितो व अद्वैतातच भक्ती कशी करता येते तो ते आपल्या आचरणाने दाखवून देतो. ज्ञानदेवाने अमृतानुभवात म्हटलेलं आहे की देव देऊळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कानवावा. डोंगरामध्ये जसे देव, देऊळ व परिवार कोरावा, तसा सिद्धाच्या ठिकाणी भक्तीचा व्यवहार का बरं होऊ नये. कैलास लेण्यात जसे एकाच डोंगरात शिवमंदिर कोरलेले आहे, डोंगराच्या पोटातच देवाची मूर्ती, दारावर जय विजय, त्या देवाचे भक्त वगैरे देखावा कोरलेला आहे. तसेच आपल्या ऐक्यपणाला बाध न आणता त्या ऐक्यातच आपणच देव, आपणच भक्त व भक्तीचे नाना उपचारही आपणच, असा भक्तीचा व्यवहार घडवून आणता येऊ शकतो.
ज्ञानदेवांचे भगवंत सांगतात की तयाचे आम्हा व्यसन, त्या भक्ताच्या संगतीचे आम्हालाच जणू व्यसन लागतं. म्हणून तया लागी मज रूपा येणे, त्याच्याकरता भगवंतांना सगुण रूप धारण करून यावं लागतं. अशा भक्ताला दृष्ट लागू नये म्हणून भगवंत जणू अशा अखंड बोधरूप असलेल्या भक्तावरून लिंबलोणच उतरवून टाकतात. अशा भक्ताची समबुद्धी असते. त्याचे वर्णन ज्ञानदेवानी दिवा, वृक्ष, ऊस, आकाश या दृष्टांतांनी केलेले आहे. हे विश्वाची माझे घर अशी त्याची वृत्ती झालेली असल्यामुळं त्याचा आपपरभाव पूर्णपणे मावळलेला असतो. मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तरी तया ते मी माथा मुकुट करी. भगवंत त्याला आपल्या डोक्यावर मुकुटाप्रमाणे स्थान देतात. त्याला अत्यंत श्रेष्ठ समजतात. तयाची या गुणांची लेणी लेवू आपुलिये वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही लिहू. दोवरी दोनी भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागोनी तयाचे अंग. अशा भक्ताचे गुण कीर्ती हेच भगवंतांचे दागिने होतात. त्याला पाहावा, त्या भक्ताला भेटावं अशी उत्कट इच्छा भगवंतांना निर्माण होते. म्हणून ते चतुर्भुज रूप धारण करून येतात. अशा शब्दात ज्ञानदेवानी भगवंतांचेही भक्तावरील प्रेम रंगवलेले आहे. अशा भक्ताचे गुणगान करणारे त्याचे भक्त सुद्धा भगवंतांना प्रिय असतात. जे मी प्रीती करी का मनी शिरसा धरी, येवडी थोरी जया स्थिती आहे. भक्ताचे भगवंतावर असणारे प्रेम हे एकतर्फी नसते, तर भक्तावर भगवंत स्वतः प्रेम करतात, त्याचे ध्यान करतात व त्याला मस्तकी धारण करतात. उत्कंठा तया लागी अखंड मज. अशा भक्ताची भगवंतांना नित्य उत्कंठा लागलेली असते. असा भक्त जणू तीर्थक्षेत्रच असतो. त्यामुळे तो भगवंतांना अत्यंत पूज्य ठरतो. अशा प्रकारे भक्ताचे भगवंतावरील प्रेम रंगवताना त्याने भगवंतांचे सुद्धा भक्तावर असणारे प्रेम रंगवलेले आहे. अशा शब्दात भक्ताची लक्षणं व भगवंतांचे भक्तावरील प्रेम सांगून ज्ञानदेवानी श्रीकृष्ण गुणवर्णनाने आपल्या या अध्यायाची टीका समाप्त केली आहे. आता उद्या ज्ञानदेवांच्या इतर काही वैशिष्ट्यांचा विचार करू.